सो हा जो आनंद असतो ना एकदम मस्त लाईव्ह स्नोफॉल बघायचा, कारण बिंग महाराष्ट्रीयन आपल्याला कधी जास्त स्नोफॉल बघायला मिळत नाही. बाहेर ना मस्त -10 टेम्परेचर आहे आणि एकदम जास्त स्नोफॉल होत आहे सध्या. एकदम जास्त असा एकदम सडा म्हणजे असं एकदम लेअर नाही आलाय अजून, कारण आताच सुरू झाला. एकदम लाईव्ह तुम्हाला दाखवते कसं आहे. सो गाईज, वेलकम बॅक टू फ्लाय विथ फायटर. आणि याच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवते की कसा मस्त स्नोफॉल चालू आहे इकडे. आणि ना गेल्या आठवड्यापासून ना खूप जास्त अशा वॉर्निंग येत होत्या की स्नोस्ट्रोम म्हणून मी खूप एक्सायटेड होते. आणि अमेरिकेत आल्यापासून ना म्हणजे माझा आहे लाईक तिसरा वेळा आहे की मी स्नोफॉल, आणि आता एक्सपिरियन्स पण आला आहे. सो आता मी युज्ड पण झाले की हां ठीक आहे, एवढं काय नाही. बट स्टील मला अशी एक्साइटमेंट असते, अरे यार स्नोफॉल होते मस्त आणि स्नोफॉल होणार आहे. सो मी आज दाखवते तुम्हाला फायनली. मला गेलं तर कमीच आला आहे, बट हे बघा आता ऑलमोस्ट असं सगळं मस्त व्हाईट व्हायला लागलं आहे. आणि मी तुम्हाला उद्या सकाळीपर्यंत बघायला झालं तर हे सगळं असं एकदम डार्क, म्हणजे डार्कच बोलते आहे, म्हणजे एकदम असं एकदम पांढरं शुभ्र झालेलं असं मी तुम्हाला सकाळी दाखवायलाच, म्हणजे मी याच व्हिडिओमध्ये ॲड करेल की कसं मस्त वाटतं आहे. सो आत्ताचं टेम्परेचर आहे लाईक -14 आणि फार मस्त वाटतं आहे. आणि एक असं ना इनर चाइल्ड. सो हा जो आनंद असतो ना एकदम मस्त लाईव्ह स्नोफॉल बघायचा, कारण बिंग महाराष्ट्रीयन आपल्याला कधी जास्त स्नोफॉल बघायला मिळत नाही. म्हणजे इंडियात फक्त नॉर्थलाच होतं. सो मी असं लहानपणापासून कधी एक्सपिरियन्स नव्हतं केलं, जेव्हा केव्हा बाहेर ट्रॅव्हल केलं तेव्हाच. सो मी जेव्हा केव्हा स्नोफॉल असतो ना मी एकदम एक्सायटेड असते ऑल टाईम की अरे या स्नोफॉल. आणि मी ना आता तुम्हाला हे बघताय तुम्ही इथे अजून थोडासा आत्ताच सुरू झाला आहे. सो अजून एवढं काही पांढरं शुभ्र झालेलं नाही आहे, पण मी तुम्हाला सकाळीपर्यंत दाखवाल की इकडे नक्की कसं एकदम सगळं मस्त व्हाईट होऊन जात आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांना अशा काहीतरी काढे करायचे असतात की ड्रिफ्ट मारणं वगैरे ह्याचं सगळं काही सुरू होतं जेव्हा स्नोफॉल होतं तेव्हा. सो हे बघा. आणि ना आता हा व्ह्यू असा एकदम मस्त सुंदर व्हायला लागला आहे, कारण हा एकदम असा मस्त बर्फाची लादी ह्याच्यावरती एकदम छान लेअर यायला लागला आहे. आणि हे जे तुम्ही बघता हे स्नो सॉल्ट आहे, म्हणजे हे सगळीकडे स्नोच्या आधी पसरवलं जातं, कारण स्नो असा जास्त जागेवर साठवू नये किंवा तो मेल्ट व्हावा आणि रोड लवकर क्लिअर व्हावा. म्हणजे हे लोक जेव्हा स्नोफॉलचा अलर्ट येतो ना त्याच्या आधी खूप तयारी करतात की जेणेकरून नॉर्मल पब्लिकला पण काही प्रॉब्लेम होऊ नये, किंवा जे लोक काही बिझनेस असतात त्यांच्यामध्ये पण असं असतं की त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा त्यांना ह्याचा काही त्रास होऊ नये, म्हणजे हे लोक आधीच तयारीत असतात. आणि हे बघताय तुम्ही माझं मांजर, हे पण माझ्यासारखंच खूप हॅपी आहे, खूप मस्त एन्जॉय करते ते स्नोमध्ये. आणि ना मला असं वाटलेलं की हे खूप गारठेल आणि जाणार नाही बाहेर, पण मस्ती कमी नाही आहे याला. आणि आता स्नोफॉल असा मस्त वाढत चाललाय. आणि ही पण माझी फ्रेंड, छोटी फ्रेंड, आणि लैलासोबत माझी पण मस्ती करून झाली. तर मी तुम्हाला दाखवते की इकडे ही अजून पडलेलीच आहे, कारण हिचं काही संपत नाही. कंटाळलो आम्ही हिला बोलून. आणि नंतर ना मग इकडे असं काही चाललेलं, खूप जास्त स्नोफॉल व्हायला लागलेला. लिटरली तुम्ही बघता आता काहीतरी एकदम वीजभर असा वाढत होता, आणि इकडे हे आम्ही सगळं मेसी करून टाकलेलं. तर मी तुम्हाला दाखवते की उद्या सकाळी पण इकडे खूप जास्त मस्त व्ह्यू असणार आहे. आणि सगळ्यात भारी प्लेस म्हणजे ही तुम्ही बघताय का, म्हणजे काय बोलू आता मी, केवढा भारी आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा ना विश्वास नाही बसत आहे की अरे किती पीसफुल वाटतंय हे. आणि मी ही भावना मी शब्दात नाही सांगू शकत. सो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एकदम असा भारी होता. आता ह्या व्ह्यूवरती तर माझा लिटरली विश्वास नाही बसत आहे की किती मस्त वाटतंय. आणि नंतर न बघते तर ह्या लोकांची तयारी पण सुरू झाली सगळा रोडवरचा बर्फ जमा करायची, कारण इकडे नंतर खूप तो बर्फ मेल्ट होऊन स्लिपरी होतं, गाड्या स्लिप होतात किंवा लोक चालू पण नाही शकत. सो हे लोक एकदमच लगेच ते क्लिअर करायच्या मागे लागतात. सो हे असं ह्यांचं काम चालू आहे की स्नो सगळ्या साईडला ढकलणं. आणि गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज. सो भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. शो समलाव. जय हिंद.